ए बळी झुरका तरी मार चिलमीचा सारखा घणच काय मारतोय सकाळ धरणं. हा बाई लोकांचं आपलंय तोवर वाकून घेतो. एकदा का थंडगार झालं तर माझा बाग काढ. अरे परत तापवायचं. एवढी तल्लप मारून काम करायला कुठं बढती होणार आहे वय तुझी. या डाव 1.5 वर्षासाठी आलाय ना. मोरल्या खेपाला जन्म टिपीचा दाखलाच घेऊन येतोय का नाही बघा कामावर. काय बिघडलं त्या तुरुंगात काय आणि बाहेर काय. घाम गाळूनच 2 वेळेला खायचं नवं. म्हणजे तिथंच मुक्काम करायचा बेत आहे का काय तुझा. नाही ते बेत करायला काय आमच्या विचारावर जग चाललंय होय. तुला माहित आहे नवं. अरे तळ्यातला देव लुटला कुणी आणि आळ आला कुणावर. अरे तुझ्याच पडद्यात देव सापडलं नवं. मग पोलीस झडती घेणार तर काय करतील. होय तर पुराव्याला देव पुरला आणि त्याच्या अंगावरलं दागिनं तेवढं खाल्लं म्हण की मी मोडून. काय सांगतोय. हे बघा मटण खाल्यावर हाडकं तिथंच सापडणार की. होय पर देव म्हणजे हाडूक नव्हतं कुत्र्याच्या तोंडातलं. अरे काळीच आहे काळीच. ती हाय हितलं त्याचं चांदीचं डोळं आठवलं म्हणून चंद्र सूर्याचं डोळं फुटणार नाहीत म्हणावं. अरे बघून घेईल तू एकेकाला. अरे म्हणजे तुझ्या मनात तरी का हाय बाई. असताना हाय सांगणार सुटल्यावरच धावतो एकेकाला. अरे देव दुसऱ्याच्या दारात टाकून सोन्या चांदीचं दागिनं आठवणारी जात कुणाची ती. हा म्हणजे परत पंढरीची वारी करायला मोकळा झालास म्हण की. आता वारी काय जन्मालाच लागली. पताका घेतली खरी खांद्यावर. आता तुम्हीच सांगा काय फरक आहे त्या देवळात आणि ह्या तुरुंगात. अहो तिथं वारकरी भेटतात तिथं तुम्ही हायसा. घामाची चंद्रभागा आंघोळ घालती या अंगाला आणि अंतरीचा पांडुरंग त्या काळजात दडलाय. खरं का नाही. होय ना मग हे घे की दुपारती तरी जाऊ तुझ्या देवाला. बळी हे बळी चल लवकर साहेबांनी बोलवलंय तुला. मला होय आणि कसलं नवीन किटाळ घातलं काही माझ्यावर. कल्पना नाही. सकाळचं टपाल बघितलं आणि बोलवा म्हणाले तुला. चला चोरी सापडत नाही घाला आळ आमच्यावर. दरोडा सापडत नाही डांबा ठाण्यावर. आता खून सापडत नाही म्हणून फासावर टांगणार नाही जाणं. चला राम राम साहेब. ये बळी अरे आनंदाची बातमी आहे तुझ्यासाठी. कसली. सगळ्या शिक्षा एकदम भोगायच्या होत्या ते आता एका मागणं एक भोगायच्या असा हुकूम आलाय भाई वर. नाही बळी तुला सोडायचा हुकूम झालाय. हा म्हणजे माझी 1 वर्ष 6 महिने एवढ्यात भरलं होय. हो तुझी चांगली वर्तणूक पाहून 15 वर्ष तुला सूट मिळाली आहे. हे बेस आहे बघा साहेब. बाहेर वागणूक वाईट आणि तुरुंगात तेवढी वागणूक चांगली असते होय माझी. अरे जे खरं आहे असंच रिपोर्ट करणार ना मी. खरं सांगू साहेब जशाच तसं वागणारी जात आहे बघा आमची. तुरुंगापराच बाहेरच जास्ती हलकट माणसं आहे ती त्याला मी तरी काय करणार. नशिबाला लवकर सुटलास जरा चांगल्या संगतीत राहा. चांगली माणसं मला इथंच भेटली साहेब. एकेकाने माझ्यावर असा जीव लावलाय की त्यासनी सोडून जाताना माझ्या अक्षी जीवावर येते या बघा. नाही बघ जग नुसतं वाईटानं भरलेलं नाही. चांगली माणसं सुद्धा तिथं आहेत. हा बघतो आता कोण भेटतोय ते. सुरुवात तर तुम्हीच केली आता. जमादार त्यांना कपडे द्या आणि दाखला द्या.
अरे अरे आटिप के लवकर. कोट टोपे आला इतका उशीर. ह्यो कोट घाला. सावकाश. ही टोपी आणि ही तुमची चांदीच्या मुठीची काठी. ये ना का ते नवे आण. ती घेऊन येतो. ही घ्या. काय रे बोला. आज कसं काय वाटतंय एकंदर रुबाब. हे काही विचारणं झालं. आईच्याच सांगतो पाटील. मुळे काय देवासंग नांदतील असं काही वाटत नाही मला. अरे नांदणार कशा. नुसत्या भंडाऱ्या खोबऱ्यानं पोट भरतोय वय माणसाचं. छ्या ते भरते तूप रोटीनं. कसं बोललास. त्याला ह्यो बघ आजचा भरलेला असावा लागतो पैशानं. चांगला भरून घ्या. आज सीतामुरळी नाचणार आहे म्हणून पालीला. असं मग जेजुरीचा बेत रहित आपला. पालीला जाऊया आपण. अहो पाली काय आणि जिजुरी काय हा दोन्ही कडचा खंडोबा एकच की. कसं बोललास. जाता जाता नायक्या आहे का ते बघू. आता होय का नायक्या आणि कशाला सांग. अरे जत्रेला जायचं तिथे एकाला दोन बरी. चल बघू. चला चला. पाटील अहो पाटील. नायक्या जरा जरा इथं चालास. मी आता तुझ्याकडेच निघालो होतो. कळलं का तुम्हासनी बळी जेलातून सुटला अशी वार्ता आहे. वार्ता. राम राम काय बरं आहे. काय घेणार. असला चहा घेताच आहे. तोंडचं पाणी पाळायची वेळ आली आम. काय झालं तोंडचं पाणी पडायला. काय झालं हे बघा. बळी सुटला नाही तोच तेथे परतान आले. म्हणजे तळ्यातल्या देवाच्या खटल्यात पाटल्यानं साठली नव्हतं तुमच्या बाजूनं. काही काळजी करू नका. आज मीच आहे इथल्या बंदोबस्ताला. काय काळजी करायला नका. राम राम. अरे सीतामुरळी कुठं दिसत नाही. आता होय का. मुळ्या दिवसाची दिसतात. त्या रात्रीच्या दिसायच्या. राम राम पाटील. ऐक्या फौजदाराला बोलून ठेवलंय मी. मग काळजीच मिटली बघा. काळजी बळीची नाही आता काळजी सीता मुरळीची वाटते आम्हाला. तू नायक्या असल्यावर आजच्या आज तुमच्या वाड्यावर सीता पोचती झाली म्हणून समजा. बास एवढं करशील तर 7 खून माफ करायला लावेल मी तुला. ती तयारी आहे ना. बघा की आणि वडाखाली घोडी बांधून तयार आहेतच. बास एकदा सीता मुरळी ताब्यात आली की काम फत्ते. हळू अरे मोडली की माझ्या हादऱ्यानं. देवाच्या दारात मारणार असते तू. त्याला तुझं नशीब लागतं. अगं म्हणून का वाटेवरच मारतेस का काय मला. त्यालाही पुण्य लागतं बाबा. आता गप असतोस का. आधीच वेळ झालाय निघायला. पालखीचं दर्शन तर झालं पाहिजे. चल रतन, चल. हे बाई अरे मागणं घोडा आहे त्याला वाट तरी दे. होय का. घोड्याला वाट द्यायला माझ्या गाडीला मी काही गाडवं चुकली नाही. चल राहणं, चल चल. म्हणून काय घोड्या पुढे पाळणार ती काय तुझी बैल. पहिलं नाही ती हळणं हळणं. चल राहणं, चल. अगं थांब थांब गाड्यावर गाड्यावर. पण का. कडाने पडली गाडीची. कडाने पडली ती गाडीची. अगं खरंच. कडाने हादऱ्याने उडाली म्हणून हातान धरला करा. तरी तुला सांगत होतं बैला आणू नको म्हणून. मेरी असतीस की बाई आधे नसतं.
खरंच जत्रेला निघाले होते तर वाटेतच मल्हारी भेटले मला. मला बी तसंच वाटलं तुम्हाला बघून. काय वाटलं बानाईच धावतीय देवाच्या गोडीने. इफरीतच घडलं म्हणण्यासा. अगं बाई, हात भरला की वंगणानं. आवा आवा म्हणून काय पदर घाण केला का होय आपला? असू द्या हो. पदर काय धुतला की शाप होतो. आणि हात काय धुतल्यावर शाप होत नाहीत होय? तसं नाही, माझ्याकरता हात मारलाय तुमचा, तेव्हा तो मीच पुसून काढला म्हणून काय बिघडलं? बिघडत काय नाही. बघा कसा आरशावाने साफ झाला तो. आ खरंच की आयण्यात रूप दिसा लागलं बर का तुझं. चला रूप बघणारच दिसत असत. असं होय? मग बघ की कशी काय चौकट आहे तुझ्या चित्राला. असं वाटतं यात बघून आपलं कपाळ कोण. अगं ये हात काय बघत बसलीस? घागराचा अवतान देशील का नाही? म्हणजे आज जागा आहे तुमचं? या की ऐकायला. खरंच का आपलं देखल्या देवा दंडवत? कसलं का असं ना, देवाला पोचल्याशी कारण. तिथे काय ऐकता, मी सांगतो. यायला इसरू नका बरं का. छे छे एवढं मानानं पान दिल्यावर. या की तोंड रांगवर. कसा शोभतोय नाही? कोण? घोडा का घोड्याचं धनी? दोघं बी, घोडा धन्याला आणि धनी घोड्याला. हा आ? नाही नाही येळ झाली. वय, चल की. तो बघा तो बळी दिसला लेकाचा सुटला नाही तो जत्रेला आलाय. तो सांगतो काय नवशापेक्षा गवशांचीच गर्दी झाली आहे. हे बळी इकडे केव्हा लागतो? कालच तुरुंगातून सुटलो ना. परत हात कडी घालायची पाळी नकोच माझ्यावर. काय केलं मी? रातचं सीतामुरळीचं गाणं हाय ते तरी करू का न ग? काय करायचे ते तुझं तू ठरव. कुणी केला, कवा केला आणि कसा केला ग? वाया नाही गेला असं होय? जीवाचा जीव लग आला आला आला. हे कळलं, आता पुढचं बोला. नवसाला देव माझा पावला ग बाई, नवसाला देव माझा पावला, नवसाला देव माझा पावला ग बाई, नवसाला देव माझा पावला, नवसाला देवालीचा पावला ग बाई, नवसाला देवालीचा पावला, नवसाला देवालीचा पावला ग बाई, नवसाला देवालीचा पावला. झाड मदनाचं डबरून भरलं, कबुतरांनी रिंगण धरलं, रिंगण धरलं हे रिंगण धरलं, रिंगण धरलं हे रिंगण धरलं. झाड मदनाचं डबरून भरलं, कबुतरांनी रिंगण धरलं, बावरली हरणी नार मी करणी, बाबरनी हरणी नार मी करणी, नवतोय डावा डोळा, असा कसा नवतोय डावा
नको मोर बघू नको माग बघू नको मोर बघू नाच मुरळीचा रंगात आला नाच मुरळीचा रंगात आला बाई नवसाला देव हिचा पावला बाई नवसाला देव हिचा पावला नको फेकूस नजरेचा भाला नको फेकूस नजरेचा भाला बाई नवसाला देव हिचा पावला बाई नवसाला देव हिचा पावला कोण हाय र तो नोटा फेकणारा कोणाचं उत्पन्न सुटलं एवढं अरे घे बघून पावलीभर नाही मी तुझ्या आणि खुर्द्यानं दौलत्यादा कराया खुर्दा म्हणाया चवल्या पावल्या घेऊन आलो नाही मी 40 रुपये हात कालदार बंदे हात घे मोजून अगं बाया 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 हे पैसे का स्वांग ए वाग्या तू हात लावू नका त्या पैशाला मग कोण हात लावू दे वाटीची कमान करून कपाळानं टिपलं पाहिजेत मुरळीनं वा वा पाटील कमानीवरल्या पारवाळणी कसं पटरघुम केलं पाहिजे अरे हे पटर घुमवाल्या अंगाची कमान करायला मुरळी म्हणजे काय डोंबारीन वाटली व्हाय तुला देवाची दासी म्हणतात मला माणसासमोर वाकडा नाही सांगून ठेवते तू नाही तुझा भाव वाकल पैसा काय फुकट आला नाही अरे जा मी बी काही इकडची नाही म्हटलं घे तुझा पैसा आणि जा की डोंबारणीकडं असं वय कुणाच्या बळावर एवढं बोलतीस ग अरे माझ्या नाच करणं तरी कळतं काय तुला आला डोंबारीचा खेळ बघायला ते जाऊ का तुला मी काय बघायला आलोय ते सीते काय करतो सीतेला पळवली की त्या बळीनं पळवली म्हणजे देवाची मुरळी गेली माझी भाकरी गेली हो पाटील अरे रडतोच का पायी मार बोल दोन्ही हातानं पोलीस आत्ता आणून देतील तुझी मुरळी तुला पोलीस पोलीस कुठे आहे पोलीस
पोलीस पोलीस तिकडे देवळात मारामारी झाली वय पडलं शीतकाला पळून होय म्हणजे वरून गेली देवाचा जागर मध्येच बंद पडला वय हो अहो पर चला सुटलो आपण चल बघू लवकर आपण आधी रगत तरी पुशीला किती लागले तुला हा हा अगं माती लावली की आपोआप बरं होतं काय त्याच हे बघ खरंच किती त्रास घेशील माझ्यासाठी सकाळी माझा जीव वाचवला आणि आता आबरू वाचवली अगं जीव काय आणि आबरू काय घेण्यापरास वाचूनच बरं नव्ह काय खरंच आपलं काही नातं गोत तर नसेल ना माझ्यासाठी एवढा जीव धोक्यात घातला असते कुणास ठाव गेल्या जन्मीचा हाय का मोरल्या जन्माचा हाय ते या जन्माचं काय नाही एवढं मात्र खरं पण ते जन्मोजन्मी लाभावं असं का हो वाटतं मला उगाच वाटतंय आज पण मी कोण आहे हे कळलं तर तुला नाही हो ऐक माझं देवाची मुरळी तू माणसाला भुरळ घालू नकस उगीच देवाची मुरळी म्हणायला देव का आबाळात उतरतोय तो माणसाच्या रूपानं भेटतो सीतामाईला रामाच्या रूपानं भेटला आणि या कम नशिबी सीतेला तुमच्या रूपानं दिसला दासी असून माझा उद्धार आज झाला जागेपणीच माझ्या स्वप्नात देव आला स्वप्नात देव आला जागे
मी जिथं आलो नशीब समज. त्या हुमदांडग्यानं पळवली की सीताला. पळवली म्हणजे? म्हणजे काय, जत्रात दंगा झाला आणि त्या दंग्यात हात टाकला की सीतावर त्या बळीनं. अरे माझ्या देवा, अरे चल चल थोरल्या वाड्यात वर्दी तरी देऊया. चल जयशिंगराव. काय धाकटी आई, अगदी घाबऱ्या आलाय. बघा तरी या वाघ्याने काय बातमी आणली आहे ती. काय रे वाग्या, काय झालं? काल जत्रा होती नव पालीची, बरोबर. सीतेचा जागर चालू असताना दंगा झाला नव का? दंगा झाला तर म्हणजे काय, गॅसच्या बत्त्या फोडून शान सीतेला पळवली की त्या बळीनं. सीताला पळवली तर म्हणजे तर अगदी रामाची चित्ताच का नाही. रावणानं पळवली म्हणून जटायू आलाय ऊर बडवीत. सीता रामाची नसली तरी बहीण आहे या भावाची आई. हे बघ जयसिंगा, बहीण भाऊ ही नाती आता सोड. आजपर्यंत झाली एवढी बदनामी मस्त झाली. आई बाप बहीण भाऊ ही नाती तोडून तुटत नसतात आई. म्हणून ती जोडायलाच पाहिजेत असा बी काय कायदा नाही. गावचं गटा शेजारी आणून तुझ्या बाण पाटलाचं नाव खाली केलं ते कमी वाटलं भाई तुला. ते काय बी झालं तरी बाबा मरताना मला म्हणाले, तू जसा पोरगा आहेस माझा तसा सीता बी पोरगी आहे माझी. वय तशीच म्हणायला तू काय सीतावानी ठेवलेल्या बाईचं नाही. चांगलं लगीन करून आले मी या घरात. धाकटे आई हात धरून आले ते ठाव आहे मला. तरी सुद्धा बाबांनी वचन घेतले माझ्याकडलं, पोरा चूक माझी आहे, माझ्या पोरीची नाही. माझी चूक तिला निस्तरायला लावू नकोस पोरा. अरे बाबा आईलाच लाव की निस्तरायला. किती केलं तरी बापाच्या वळणाचा तू. त्याने आयुष्यभर छळलं मला, आता तू तेच करणार. नाही गाई, तुला छळायला की तिला घरात घ्यायला सांगतोय थोडाच. अरे तू मस्त घे म्हणशील, मी घ्यायला पाहिजे ना. हा चुकलं माझं, इथं यायला नको होतं मी, पण पोरीच्या मायेने आले. खाऊ काय तुझी आणि तुझ्या पोरीची बी माया. आमच्याकडनं घर काढलं, आता दार काढायचं असेल त्या बळीकडनं. घर असेल तर दार काढणार नव. गावात घर नाही, रानात शातल्या त्या बळीचं. होय, म्हणूनच आली आहे की ऊर बडवीत माझ्या पोरीला सोडव म्हणून. ते काही असलं तरी बहिणीच्या हक्काला मला खाऊन गेलंच पाहिजे आई. खबरदार तिला भन म्हणशील तर. का अरे कार्ट्या, कोण पोरगी देईल तुला? न देऊ देत चले बाग्या. जयसिंगा, ह्या पळवापळवीच्या भानगडीत पडू नकोस बघ, सांगून ठेवते. कसबे, माझ्या नवऱ्याला संसारातनं उठवली, आता पोरग तरी राहून दे की माझं म्हणायला. हं? अगं बाई, कुठं आणलं तर मला? अगं घरला सोडायचं होतं ना तुझ्या. हे घर होय माझं? अगं तुझं काय आणि माझं काय. खरंच किती किती छान आहे नाही? हा, काय छान आहे. मातीच्या जमिनी, कुडाच्या भित्ती आणि गवताचं छप्पर. बळे बळे, कोण हाय? हा, कोण? फौजदार साहेब? काय हो? करार अटकायला हा, आपण कशाबद्दल ते तरी सांगशील का नाही? ज्यात दंगा केल्याचा आरोप आहे तुझ्यावर. म्या दंगा केला? हो, सीता मुरळीला तूच आणलीस ना पळून? पण कुणी सांगितलं हे तुम्हाला? नाही नाही, याने नाही आणली मला साहेब, मीच आले यांच्या बरोबर. तर मग बत्ती फोडून दंगा करण्याचं कारण? बत्ती याने नाही फोडली, बत्ती त्या नायक्यानं फोडली आहे. काहीतरी सांगा नकोस. बत्ती फोडणार जाग्यावर ठेवलं का तुला? नाही नाही साहेब, नायक्याच मला पळून घेऊन चालला होता, पण बळीरावांनी मला सोडून आणले. बळी, बंदोबस्ताला आम्ही होतो, मग कायदा तुला हातात घेण्याचं कारण? साहेब, बाईची आबरू घेतली जात असता पोलिसांची वाट बघणारी जात नव्हा आमची. तुझी जात ठाऊक आहे मला. एकदा तुरुंगाची हवा खाऊन आलेला गुन्हेगार तू. एकदा का झाडाव तुरुंगात जाईन, पण बाईच्या आबरूचा पंचनामा होऊ देणार नाही. बाईची अब्रू म्हणजे काचेसारखी असते, एकदा तडा गेला की तो सांगता येत नाही. साहेब सीताला पळून आणून तिच्या अब्रूला तडा पाडला या माणसाने. नाही दादा नाही, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. तू गप्प बैस, तुझ्यापेक्षा मला जास्त करते. अरे पण माझं ऐकून तर घेशील? तू आधी घरी चल बघू. साहेब तुम्ही तरी माझं ऐकून घ्या. तुझंच काय सर्वांचं ऐकलं पाहिजे मला. ज्याची तू तरफदारी करतेस त्याच्या विरुद्ध तक्रार वागायची. चोरानेच बोंब मारली, पण त्यातच खरं धरणार आहात का तुम्ही साहेब? असं का म्हणायचं तुला? हे सगळे चोर आणि बळी तेवढा साव म्हणून? होय साहेब, एकदाच काय 10दा सांगेन, यात बळीरावांचा काही दोष नाही, काही दोष नाही, काही दोष नाही. ठीक आहे बळी, आज तू बाईच्या पुण्याने सुटलाच खरा, पण परत जर सापडलास तर सांगितलं नाही म्हणून म्हणशील. चला रे.
अहो पण साहेब इथं काय ऐकता तुम्ही? बाईच्या डोसक्यात एकदा माणूस भरल्यावर आधी तिची अक्कल जाते आणि नंतर सगळं. हे जरी खरं असलं तर जिच्यावर तुमची तक्रार आहे तिची संमती असल्यावर कायदा काही करू शकत नाही. हो चाल रे. साहेब चल ग हे बाई चल चल. दूर हो तू तक्रार केली होय पोलिसांच्याकडे? दुसरं काय होतं माझ्या हातात? अरे ज्यानं माझी लाज राखली त्याच्या घाबरून उठलास होय तू? घाबरू आहे का त्या बळीला? तुमच्या हवा खाऊन आलेला माणूस आहे तो. दादा चल त्याच्या नंतर जन्माचा सत्यानाश करून घेशील. चल बस गाडी. दादा खरंच मी चोर दरोडेखोर आहे काय? तुला तरी ठावा आहे ना? जंगलातली जनावरं मारायची आणि त्यांची कातडी विकून पोट जाळायचं. सोडून आणलं की नाही ताईला? आलीस बाई. सकाळ झालं माझ्या जीवात जीव नव्हता. अगं पण एवढं घाबरायला मी काही पळून गेले नव्हते आई. ते परवडलं पण पळवून नेलेल्या बाईच्या जीवाची परवड काही विचारू लगस. जयसिंगला होतं म्हणून तरी हाताला गावली. काय हो असं होय? आई येतो मी. या हा. खंडोबाची कृपा म्हणून हाताला लागलीस बरं. नाहीतर काय भलतं सलतं झालं असतं म्हणजे मग. नुसतं ऐकलं सकाळी बळीनी पळवली म्हणून माझ्या तोंडचं पाणी पळालं. का नाही पळणार? खडी फोडून आलेला माणूस त्यो. हो आपलं माधू पाटलानं फौजदार मागं धाडला म्हणून हाताला गावली तरी. नाही गाई, खडी फोडली तरी अजून माणूस की जागी आहे त्याच्या काळात. तुझं आपलं काहीतरी बाई माणसावर हात टाकला ही माणूस की भय त्याची. कसं सांग बाई तुला? ज्याला तू राक्षस समजते तो माणूस आहे आणि ज्यानं माणसाचं सोंग आणलंय तो माधू पाटील राक्षस आहे. तो कसा का असेना त्याला घरदार आहे. त्या बळीकडे काय आहे? अगं पण आई नुसतं घरदार काय पेटवायचं आहे? अब्रू लुटून लुगडं चोळी करणारा हळकट माणूस तो. असं ना हलकट आपल्याला काय द्यायचं? लिहायला कपडा आणि राहायला घरदार असलं म्हणजे झालं. कसं बोललास? तुझं वडील दिलदार होतं म्हणून हे घर आणि गावदरीचा तुकडा दिसला मला. त्यापेक्षा उघड्यावर पडलो असतो तर फार बरं झालं असतं. निदान मेलो तरी असतो मानानं. तू म्हण माझे बाबा चांगले होते पण मी म्हणेन माझे बाबा नव्हते. 7 जन्माचे वैरी होते ते माझे. चांगले पान फेडते जन्मदात्या बापाचे. नाहीतर काय करू सांग तरी मला. लग्नाची बायको असताना तुझ्या नादाला लागले आणि मला जन्माची शिक्षा केली जन्माला घालून. आई अगं त्यापेक्षा मला मारून कमी टाकलं. काय हे चिड? जिथं जाईल तिथं मुरली 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 म्हणून ऐकायचं नाहीतर मुरलीची मुलगी म्हणून तरी. हो हो आहे. सीता मुरळी आहे. नुसती मुरळी नाही मुलगी सुद्धा आहे एका मुरळीची. ते ठाऊक आहे मला. मग म्हणणं काय तुझं? तुला फौजदारासमोर ताई म्हणताना लाज नाही वाटली तुला? तुला लाज वाटली का? मी आजारी असताना तिला मुरळी हो म्हणून सांगताना मला लाज वाटायचं कारण एका मुरळीची मुलगी मुरळी होणार होती तर काय पाठ लावणार होती पाठला बरोबर. काय वाटेल ते केलं असतं तिला. मुरळी होण्याची तिची बिलकुल इच्छा नव्हती आणि बाबांची इच्छा तर मुळीच नव्हती की आपली मुलगी मुरळी व्हावी म्हणून. बरं झालं लवकर गेला तुझा बाप. आई आता तर कुठल्या तालेवर जावई शोधणार होता सांग की मला. ते त्यांचं त्यांनाच ठाऊक. ताई मात्र नेहमी म्हणायची मुरळीहून जगण्यापेक्षा जीव देईन मी दादा. मग का दिला नाही म्हणते मी. जी ती बी सुटली असती आणि आम्ही बी सुटला. तिने जीवच दिला आहे पण आपल्या जीवाला कंटाळू नाही तर आपल्या भावाचा जीव वाचवण्यासाठी. तुझा जीव वाचवण्यासाठी? तू विसरलेशील आई पण मी कसा विसरू? मला अजून आठवत तापानं मी फणफणत होतो. वैद्य झाले डॉक्टर झाले तरी सुद्धा कोणी
तोंडचं पाणी पळालं साऱ्या घरात आईचं. कोणी सांगितलं देवा धर्माचं तर काही चुकलं नसत. हात पाय थकले की माणूस शरण जातो देवाला. देव अंगात येतो म्हणून तूच लवाजीला बोलावलंस आणि विचारलंस. देवा, माझ्या पोराला बरं नाही. औषध पाण्याला काय गुणी ना झालाय. काय चुकलं असलं तर सांगा तरी आम्हाला. मला काय विचारतेस पोरी? तू सांग की तुझा नवरा कंदी आजारी पडला होता का नाही? होय होय, पडलं होतं. ऐक, त्या येळचा कौल अजून फेडायचा राहिलाय. शाळेचा कौल? तुम्ही काय बोलला तसं काय हो? होय, खाण्यासनी बरं वाटू दे, माझी पोरगी तुला भाई असं म्हटलं होतं खरं. ऐक पोरी, त्या येळचा कौल अजून फेडायचा राहिला आहे. तो फेडल्याशिवाय तुझी धडगत नाही, तुझा पोरगा उठायचा नाही आणि सीताला मुरळी करून देवाला व्हायल्याशिवाय तुझी सुटका नाही. ऐकलं सीताशाई, मी पाया पडते तुमच्या. माझ्या पोराला वाचवा. हे काय मी वाटते पोरीला, पण जयसिंगरावला लवकर बरं वाटू दे. वाटलंच पाहिजे. पोरी, योग्य भंडारा पाण्यातनं 3 वेळेला पाच. तुळसाबाई, हे घेऊ तुला भंडारा आणि कर पिवळी पोळीला. कसं आहे दादाला? बरं आहे. धर, ह्यो भंडारा लाव कपाळाला. भंडारा मध्येच कसला? आत्ताच्या आत्ता चल पालीला. आईनं लगीन लावले तुझं देवासंग. माझं लगीन? आणि मला माहित नसताना? होय पोरी, थोरलं पाटील आजारी पडलं तेव्हा देवासंग लगीन लावलं मी तुझं. पण आई, त्यावेळी मला काही कळत तरी होतं का ग? नाही कळना. पाळण्याला बाशिंग बांधलं की बायकोची बायको, नवरा तो नवरा. एकदा मुरळी झाली की कायमची. होय ना? मग तूच सांग आई, तू ही मुरळीच होतीस ना देवाची? होय पोरी, पिढीच्या धंदाच आहे तो आपला. मग माझ्या आधी तुझं लगीन झालं होतं तेव्हा बरोबर. मी नाही कुठं म्हणतीये. मग मला असं सांग आई, जो देव आई बरोबर लगीन करतो तो तिच्या मुलीबरोबर लगीन करीलच कसा? काय झालं न करायला? देवाला काय संसार करायचा आहे? खरंय, जगाचा संसार तोच त्याचा संसार. पण त्यावर मुरळीने कसं जगायचं ते तरी सांग मला. तिला जमल तसं. वाघ्याचा आधार घ्यायचा, नाका समोर चालायचं. आणि वाघ्या तिला पसंत नसेल तर? पसंत असेल त्याला ठरायचं, रामाचं राज्य करायचं. हे शक्य नाही. प्राण गेला तरी मी हे करणार नाही. सवाल तुझ्या प्राणाचा नाही, जयसिंगरावच्या प्राणाचा आहे. म्हणजे देवानं कौल दिला म्हणतोय तर तू मुरळी झाली तरच जयसिंगराव वागतील, नाहीतर तुझा दादा 2 दिवसाचा सोबती आहे. बाबा गेल्यापासून दादाला जीव लावलाय मला. जगाला धिक्कारलं तरी माहेनं उराशी धरलंय त्याने मला. त्याच्या जीवाशी खेळ खेळणार तू? मुरळी न हो. नाही, नाही, नाही. लवाची, मी मुरळी व्हायला तयार आहे. मी मुरळी व्हायला तयार आहे.
मुरळी व्हायला तयार आहे लावायची, मी मुरळी व्हायला तयार आहे. तुला शरण मिळाले देवा, करते मी सेवा, करते मी सेवा. तुला शरण मिळाले देवा, करते मी सेवा, पडते मी मल्हारीच्या पाया. खंडोबा राया माझ्या मल्हारी राया, खंडोबा राया माझ्या मल्हारी राया, खंडोबा राया माझ्या मल्हारी राया, अरे खंडोबा राया माझ्या मल्हारी राया. माझा भाऊ भोळा खुळा, तर जीवाला त्याला, देवाला कौल लावला, तन चुकवला दिला. माझा भाऊ भोळा खुळा, तर जीवाला त्याला, देवाला कौल लावला, तन चुकवला दिला. झाली बहीण मुरळी कशी, कुणाची खुशी, मनाची आशा गेली वाया. खंडोबा राया माझ्या मल्हारी राया, खंडोबा राया माझ्या मल्हारी राया. मानाई म्हाळसाणारी, पतिदेव राज मल्हारी, पतिदेव राज मल्हारी, पतिदेव राज मल्हारी. नाचाचा रंग चाळत, चाळाचा ताल ठेक्यात, ठेक्यात नाचवी हात, हातात बोलती खात. जागरात झाली बेभान, उडालं भान, लागली येळकट येळकट घाया. खंडोबा राया माझ्या मल्हारी राया, खंडोबा राया माझ्या मल्हारी राया. मल्हारी माझं कैवारी, मल्हारी देव अवतारी, मल्हारी देव अवतारी, मल्हारी देव अवतारी. माझा देव घोड्यावर स्वार, त्याच्या हाती नंगी तलवार. माझा देव घोड्यावर स्वार, त्याच्या हाती नंगी तलवार. राखोस मारून ठार, भगताला दिला धार, भगताला दिला धार, भगताला दिला धार.
आता तरी कळलं तुला आहे? पाटलाची पोर मेली आणि त्या मरणात एक मुरळी जन्माला आली. मानाचं आपलं जिणं तिनं मला दिलं आणि स्वतः अपमानाचं शिडे पत्करलं. माझ्यासाठी आई, माझ्यासाठी. ताईचं हे ऋण मी मानलं नाही तर भाऊ नाही वैरी ठरण मी तिचा. देवाचं घर तिचं सासर असलं तरी माझं घर हे तिचं माहेर आहे. तयारी कर ताईच्या माहेरपणाची आई. थांब जयसिंगा, कुठं निघालास तू? ताईला आणायला. ती आली तर या घरात मी पाणी सुद्धा घेणार नाही, सांगून ठेवते. आणि मी सांगतो तेही आई, ताईला या घरात थारा नसल तर मी सुद्धा पाय ठेवणार नाही या घरात. जयसिंगा, जयसिंगा. धाकटे, काय? ताई कुठे? बसलीये देवघरात. असं हे काय, तू रडतेस? कोणी सांगितलं तुला? अगं डोळे सांगतात की तुझे. छे छे, हे बघ, हसते मी. मग हे अश्रू का डोळ्यात? हे आनंदाचे अश्रू आहेत दादा, तुझ्यासारखा भाऊ मिळाला म्हणून. नाही ताई, तुझ्यासारखी बहीण मला लाभली हे भाग्य समजतो मी माझं. भाग्य का दुर्भाग्य हे अजून ठरायचंय दादा. ताई, अगं मी जगावा म्हणून मुरळी झालीस तू देवाची. म्हणूनच असलेलं नातं सांगायला कठीण झालंय तुला. नाही ताई, सख्या बहिणीने जे केलं नसतं ते तू केलंस माझ्यासाठी. त्याची साधी ओवाळण देखील घातली नाही मी तुला कधी. वेडा कायस दादा, अरे ओवाळे भाऊबीजेला घालायची असते. तेच सांगायला आलो मी. ताई, तू सापडलीस ही दिवाळी, घरी आलीस तो पाडवा, आणि आज भाऊबीज आहे या भावाची. दादा, तुझ्याकडून ओवाळून घ्यायला आलो मी ताई. ओवाळताना सुद्धा भीती वाटते रे दादा. हा कुंकवाचा टिळा डाग तर ठरायचा नाही ना माझा. नाही ताई, हे तुझे अश्रू तो धुवून टाकेल, या पापक्याला पावन करील ताई. कोण, सीता का? अगं बाई, तुम्ही जत्रेशिवाय भेटणार नव्हता ना ग? भेटणारच नव्हतं, पण ह्या इटेनं ऐकाय पाहिजे ना ग. सहज चाललो होतो, पाणी बघून थांबला की लेखाच. ओळखलं असेल त्यानं. काय? मालकाला बी ताण लागली होती. हा हा हा, तू कसं ओळखलंस? पाणी पाजाव की ताणलेल्या माणसाला? पाजलं असतो तर तांब्या नाही आणला संग. राही ना, ह्यो वाडगा आहे की वंजळी? होय का? तहान भागल म्हणूनच त्या पाण्यानं. पाण्याबरोबर तुला बी प्यावंसं वाटतं या घटा घटा. तर उन्हाचा कारच आहे तर. तेच लय बेस आहे. आजूबाजूला कोण नाही ना? नाही कसं, तुम्ही आहेसा की माझ्या पाशी, आणि मी बी आहे तुमच्या पाशी. तेनच लहाई लहाई झाली अंगाची. परती या घागरीने भागायची नाही बरं का? तर कशाला? उन्हाचं चालणं करणारी जादू हाही हातात. मग या हाताने एक वचन देशील ना मला? कसलं? ह्यो हात कधी बी सोडायचा नाही हेच ना? या हातानं परत कधी काळ कर्म करणार नाही असं. म्हणजे या हातानं काळी कर्म केल्यात असं म्हणायचं आहे तुला? मी काय बी म्हणत नाही हो, पण सगळी म्हणतात ते ऐकू येत. एकदा तुरुंगाची हवा खाऊन आलायचं ना? होय, म्हणून काय तुरुंगात सारी चोर असतात असं समजू नका सीता. बरं ते जाऊ दे. तू वचन मागितलंस, मी आता दिलं. तुझ्या काळजाला दुःख होईल असं काय बी करणार नाही आता. खरं? अगदी खरं. माझी शपथ. तुझी शपथ. फुती अंगाची. काय झालं? काय झालं?
इतकं करून सीता हातची सुटली ती सुटलीच. तो बळ्या तिकून सापडला नाही. आज नाही उद्या सापडल. हा तो बळीचा ताई सापडल्यावर आज बळ्या सापडला. बळ्या सापडला. कळलं का? काय आणि फासावर कोण जाणार? ह्यो काय कुसगावला दरोडा पडलाय. मी निघालो. इज टेरिफिक सर. असला निर्भय खून मी माझ्या आयुष्यात कधी पाहिजे. ते दिसतच आहे. वेल बाजीराव, नाव यू कॅरी ऑन विथ युअर ड्युटीज. येस सर. दॅट्स ऑल राईट. बरं असं सांगा पाटील, हा दरोडा रात्री किती वाजता पडला? रात्र कुठलं साहेब? सकाळी पाठवच म्हणण्याचा कोंबडा ओरडलेला ऐकू आला आणि सकाळी बोंबा ऐकू आला नव्हता. पण ते ऐकून कोणी मदतीला झालं नाही? कसं धावणार साहेब? दार ओढायला गेलो आणि बाहेरच्या दाराला कड्या म्हणून मागच्या दारानं आलो. तो दरोडेखोर झालं पसार आणि हे एवढं असं दिसलं बघा. पण दरोडेखोरा कोणी पाहिला नाही? कसं बघणार साहेब? पाटाची काय दिसतंय होय. बाकी साहेब पाटलाची आणि दरोडेखोराची जरा पण झालेली असं आम्हाला वाटतंय बघा. त्याच्यावरून आम्हाला काहीच सापडलाय. बघू. हे बघा साहेब, दरोडेखोर सापडला. ठीक आहे सर. काय हा साईड म्हणजे चांगला होती सर. येस. नाही आणलं सगळं. हाय ना तो वाडगा हाय की वंदळी. मग बोल, कुठं सोडू तुला? सोडता कशाला? आता घेऊन चला की मन मानेल तिकडे. आता झालं का? बळी बळी ए बळी, काय रे फिर्या? चल पळ लवकर. अरे पोलीस तुला पकडायला यायला लागले. ती मला होय. आणि ते कशा पाय? कुसगावला दरोडा पडला म्हणून रात्री. म्हणजे तो बी मॅच घातला असं म्हणणं आहे काय साहेबाचं? अरे दरोडाच नव, पाटलाचा खून बी पडला. तो बी तूच केलाच असं म्हणणं आहे त्याचं. म्या खून पाडला? ठीक आहे, बघतो आता मला कोण पकडाय येतंय ते. अरे एक खून करण्याला 2 खून जास्त नाहीत म्हणावं. खोळा काय शाना तू? हकनाक मारायचा विचार आहे का काय तुझा? आणि चोरासारखं दडून तरी काय? हकनाकच जगायचं नव. जा तू तुझं काम केलंस. म्या काय करायचं करतो. जा. म्हणून तुम्ही कधीच भेटणार नाही का मला? अगं भेटन की, असाच कोणत्या तरी जत्रेच्या मुहूर्ताला, नाहीतर चोराच्या हातनं सोडवाया. बघा हा, पेठाची जत्रा आली आहे तोंडाला. राम राम साहेब. कोणारे आहात? बडी हायची. एकट्याच आहे का? वय एकलाच आहे. चालय. काम आता काय आमचंच लागलं म्हणा तुम्हासनी. नसती घाण कशाला गळ्यात घ्यायला लावले सा जयसिंगरावासनी? हा, आता हे बघा, मी घ्यायला लावली होय ना? कोण का लावना, पर लोक नाव तुम्हाशीच ठेवणार नव. कोण नाव ठेवतंय ते बघूया की. थोबाड फोडीन एकेकाच. थोबाडी एकाच फोडशिला हो, पण 10 तोंड बंद होणार की काय गावातली. माझं ऐक जयसिंगा, तू एक भन मानलीस म्हणून कोण तिला आपल्या पदरात घेणार नाही. उलट तुझ्या लग्नातच कोण दंडा घालेल ती. पारंपार चालत आलेल्या गोष्टी तुम्ही आम्ही मोडून मोडणार आहेत होय त्या. बघतो कशा मोडत नाही त्या. एक मी तर मोडीन, नाही तर हेच होईल झालं तर. गावानं वाईट टाकलं म्हणजे तुमच्यावरच मोडायची पाळी. म्हणून म्हणते जास्त बभरा व्हायच्या आत 2चे 4 कर आपले. 4 कर नाही तर 10 कर.
तिला मी एकदा बहीण मानली ती मानली माना हो तुम्ही पण एकदा बायको तर घरात आणा मग खुशाल बहिणीला घेऊन बसा. नाही म्हणू नगस पोरा. तुझ्या बायकोच्या आधी या घरात मुरळी आली तर या घराची लक्ष्मी अर्ध्या वाटेवरनच परत जाईल. दामवांना घोड तरी आवरा जरा. अरे इतकी कसली घाई झाली तुला? गावाला दरोडा पडला ना त्याचा माल आठवायचा हाय. अरे पण तू तुझ्याजवळ कसा दरोडा बळीने घातलाय ना? ही तर करामत आहे. आळ बळीच्या वर आणि माल माझ्या अंगावर. घेता का काहीतरी? छान. अरे पण बघितलं की तर परवा रात्र 12च्या नंतर ये. होय होय तुम्ही म्हणताय ती बी खरं आहे. म्हणजे कुणी बघाय नक आणि कुणाला कळाय नक. अरे आजपर्यंत कधी कळलंय का कोणाला? म्हणून तर विश्वासाने येतोय ना तुमच्याकडे. पण हे बघा दामांना ह्या खेपेला सोनं आठवलं म्हणजे वाटे बी तुम्हीच घाला. नाही तर तो महाद्या पाटील मुलकाचा हलकट आहे. छान. म्हणजे तू त्याला हलकट म्हण आणि तो तुला हलकट म्हणू दे. तसं आम्ही दोघं बी हलकट आहे म्हणणार. काय येणे फण्यामध्ये इतका उशीर कसं व्हायचं? ही गाडी कोणाची आणली? कोणाची का असं ना बसावी मिळायची काय रे. बर मी जरा थोरल्या वाड्यात जाऊन येते. दादांची भेट घेऊन येते. लवकर ये. उन्हाच्या आत पोचायचंय पेटाला. पालखीचं दर्शन झालं म्हणजे झालं. येते बरं का? तेवढ्यासाठीच म्हणलं मी. महाजो पाटील भेटला ना हो? सारं काही जमवून आणले. काय काळजी करू नकोस. दादा ए दादा काय काका? आईसाहेब अहो आईसाहेब. कोण तू? काका मी जाऊन येते बरं का देवाला. सांभाळून जा हा पुरी नाहीतर मागच्या वाणी पुन्हा व्हायचं. चला काका रोज कोण पळून येतो हे मला. अगं त्याचा काय नियम आहे वय. जत्रा म्हटली की 10 गावाची 10 तऱ्हेची माणसं जमणारच. म्हणून म्हणतो ताई आज मी येणार तुझ्या. कुठं? जत्रेला. आपलंही कुलदैवत खंडोबाच आहे. असलं तरी तू माझ्या बरोबर नको दादा. का ते सांगशील का नाही? तेवढं विचारू नकोस. आणि काय कमी जास्त झालं तर? दादा माझ्या आबरूची माती झाली या खरी. ती तुझ्या अंगाला लागायला नको. देवाच्या भंडारानं त्या मातीचं सोनं होईल ताई. कोणास ठाऊक मातीचं सोनं होईल का सोन्याची माती होईल ते. असं का बोलतेस तू? तूच मला नको ते बोलायला लावतोस दादा. काय करणार आहेस तू तिथे येऊन? बोल. तुझी ताई नाचताना बघणार का गाताना ऐकणार? दादा देवा धर्माचं गाणं असतं तर चलही म्हटलं असतं. पण चवली पावली फेकून लोक मला लावणी म्हणायला लावणार आणि ते थांबवण्यासाठी दौलत जादा करणार आहेस तू. आपल्या ताईला हात तोडून टाकतो दौलत जादा करणाऱ्याची. या हाताला सवय झाली दादा. चवली पावली उचलायला लाल चावलेत हे हात. तोडतोच आपल्या हाताने. बोल तोडतोच आपल्या हाताने. मी असताना काय कारण तुला दुसऱ्या पुढे हात टाकला? कारण तुला ठाऊक नाही दादा. अरे तुझ्यासाठी धर्म म्हणताना कर्म ओढवलं की रे माझ्यावर. देवाला जाताना असं रडू नये पोरी. जय श्रीराम. तिचं ऐकायला काय घेशील तुम्ही? सांभाळून राहा म्हणजे झालं. काय घाबरायचं कारण नाही. येऊन जाऊन त्या बळीचीच भीती नव्ह. त्यानं काय यावा जत्रेला. चल बघू. काय रे माय बघता बघता नाव काढलं. आपणच ग सारा वारणा खरा तारीफ करते. तू दिसलीस त्याला याड लागलं बघ तुझं. तुला सुधी मग मी काय माणूस नव्ह.
मी आज देवाजवळ मागून घेणार आहे. काय मागणार आहे? मला लागलेलं तुझं यार कर्णापासून कायम घालून. देव तुझा असतो का माझा असतो? तू आणि काय मागून घेणार आहे? ते कळलंच की देव भेटल्यावर मी ओळखू इथं माझू पाटलाला येणार कर बाबा. करणार निजते ना. ते न्यूझिया ग, पण त्याच्या आधी आपला हात तर धुवून घेऊया. परवाच मला भेटला होता, म्हणत होता काय म्हणत होता? शित्ता माझी झाली तर 10 एकर जमीन देतो, 2 मजली वाडा बांधून देतो, तुला काम दागिनं कापड सोपड सोनं नाणं. अंगाय आई कोण आहे? सीता मुरळी आहे जी. बरं जाऊ दे. या बाईकडे लक्ष ठेवा. पोलिसाच्या हातावर सुरी देणारे बाईच्या नादाने सापडतात. कोणी आलं गेलं ह्यावर नीट पाळत ठेवा. चालतंय. कशी अशी शिनगार लुटाया जमतील येडी पेशी. असं होय? कैकांची खुशी पर किती कपडला फशी. हो अवतरण्याचं ठीक आहे पर म्हाताऱ्याचं काम काय? गालात हसताय की पाहुण तुम्ही बरंच दिसताय की, पाहुण तुम्ही बरंच दिसताय की, पाहुण तुम्ही बरंच दिसताय की, पाहुण तुम्ही बरंच दिसताय की. अगं बाई आलं ग, आलं ग, आशा म्हातारपणी. अगं बाई आलं ग, आलं ग, आशा म्हातारपणी. सोंग काढून अशी मला भुलवू नका. हो सोंग काढून अशी मला भुलवू नका. जरा ऐण्यात बघा वय देईल दगा. वय देईल दगा, वय देईल दगा. रंग ढंग करा, रंग ढंग करा पर सबुरीन जरा. अवा वा पुढंच बसताय की पाहुण तुम्ही बरंच दिसताय की, पाहुण तुम्ही बरंच दिसताय की, पाहुण तुम्ही बरंच दिसताय की. अगं बाई गेलं ग, गेलं ग, तारा बना कोणी. अगं बाई गेलं ग, गेलं ग, तारा बना कोणी. नका पाल धरू माझ्या रूपावरी, हिच्या रूपावरी, हो हिच्या रूपावरी. डाका दरोड्याची रीत नाही बरी. रीत नाही बरी, हो रीत नाही बरी. रंगाच्या महालात चोरून राहतो रात. रंगाच्या महालात चोरून राहतो रात. बाई 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 वळच घुसताय की पाहुण तुम्ही बरंच दिसताय की, पाहुण तुम्ही बरंच दिसताय
पसरल कुणी हो जाळ पसरल कुणी अवसोबा होईल जगी आता म्हातारपणी बाई म्हातारपणी आता म्हातारपणी हो आता म्हातारपणी नको नको म्हणता टकमक बघता नको नको म्हणता टकमक बघता काळजात ठसताय की पावलं तुम्ही बरंच दिसताय 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 की राम राम साहेब. अहो एवढं पिस्तूल रोखाय मी काय तुम्हाला माराय आलोय आपण जत्रेत पळालास का? आता माझा गुन्हा नसताना तुम्ही मला पकडाय आलायसा म्हणून. अच्छा, दरोडा घातलास तर तुझ्या दिशेने गुन्हा नाही. साहेब माझा ताईत तुम्हाला सापडला म्हणून माझ्यावर तुमचा संशय आहे नव. साहेब तुम्हाला गुन्हेगार पकडायचा आहेत नव. मी पकडून देतो समजे. अच्छा, हा पण गुन्हेगार तुला माहित असल्याचं कारण? अहो आज जीवाचा धडाच करून आलोय आम्ही. समजा गुन्हेगार तुम्हाला पकडून देईन मग भेतर आहे माझा मुर्दा पडला. हा अच्छा, होय होय. साहेब गाडीचं दिवस तेवढं इजवा बर का. काही दगा फटका माझ्यावर विश्वास ठेवा साहेब. चाल चला का? इन्स्पेक्टर बाजीराव साहेब आले. येऊ दे त्याला. ये सर. काय झालं? मुद्देमाल सापडला साहेब. वाटणी करताना सापडले साहेब. शाबास. नाही साहेब, शाबास की माझ्यापेक्षा ह्या बळीला द्या. या चोराला काय रे, चोरीचा धंदा सोडलास काय तू? नाही जी, माझा चोरीचा धंदा कधीच नव्हता. याचा खरा आहे साहेब. आजवर हकनाक अन्याय झाला या गरीबावर. चालायचं साहेब. अहो सुक्याबरोबर वलबी जळते कधी कधी. जळीताची नुकसान भरपाई मिळेल तुला. बोल काय पाहिजे तुला? इतक्यात काय बी नका. अहो खरा गुन्हेगार अजून फरारीच आहे साहेब. अरे तो जातोय कुठे आता? सुतारून स्वर्ग गाठणारी माणसं आम्ही. जा तू जा आता. येतो जी. राम राम राम. बर बाजीराव, तुम्ही आता पुढच्या तयारीला लागा. यस सर. बरं निघतो आता. बस पालच्या जत्रेचं ध्यानात ठेवा बरं का. बरं ताई पहिलं झालं. वाघ्या ए वाघ्या. काय? नाही म्हणजे काल रात्री मधलंच पाहिला तो म्हातारा कोण असेल र? दिसेलच की. पोलीस काय त्याच्या बाला सोडणार आहेत बाई. माझा तो होरा वाहतोय. तो बळीत असला पाहिजे. चल तुझं आपलं काहीतरी. ते कशाला येतील इकडे मरायला? ते काय सांगू नये गैस. येळ फिरली की माणूस येतेच त्या जागाला. अरे हो वाघ्या, काय? नाही तुला काही कळलं का? तुला कळल्याला दिसतंय. अहो रातचा पळालेला तो बळी होता म्हण. खरं? काय सांगत होतो तुला? कुसगावचा दरोडा त्यांनी जाऊन दिला की पोलिसांनी. खरं सांगतो? आता हे बघा खोटं सांगायचं काय कारण हो. अहो समधीकडे आवय आहे. हे दरोड्यातलं बेरड समज पकडून दिलं बघा ते आपल्या बळीनं. म्हणजे असं सोडलं? असं सोडू दे वाटत सोडू दे. काय येईल का? काय झालं? तिला सोडलं म्हणून तिऱ्या बाडवायचं काय कारण? मला अहो, कारण काही नाही हो. कळलं म्हणून सांगितलं. सांगितलं नव. होय की. मग चालायला आता हे जे
जा म्हणतो तर अरे पण असं जात की पोरगा झाला बायकोला साखर वाटायची घाई ना ओऱ्याला. बळी सुटला म्हणून हरकून जाऊ नकस. साथीदार पकडलं तरी अजून नायक्या फरारी हाय. कुठं बळीला पेरल याचा पत्त्या बी लागायचा नाही. जातो मी, गाडी घेऊन येतो. अगं कळलं का तुला? ह्याच ते सोडलं मला. अगं सोडलं म्हणजे काय, पकडलंच नव्हतं. होय का? मग आत यावं का आम्ही? तुम्ही नाही म्हटलं राग सरला असला तरी येतो. आम्ही कुठं रागवलो होतो? नाही. उम्हम. मग काय सोन घेतलं होतंस रागवायचं? व्हायच मुळे. पण काय हो, असं सोंग घेऊन मधनच कुठं पळाला? अगं मग काय करणार तर? पोलीसच माझ्या मागे लागला नाही. बरं झालं ते झालं. आता असं आपला जीव नाही धोक्यात घालायचं बघा. अगं गेला तर गेला. एक जीव गेला तर 10 जीव तरी सुखाने जगतील ना. काय उपयोग त्याचा? का ग? आपण नेलो जग पुढालं. म्हणजे तुझा बी नाद सोडावा लागेल मला. आणि तो का? तो महाद्या पाटील आणि नायक्या माझ्या जीवावर उठल्यात ते काय दरोड्यासाठी नाही. नको. त्यात दरोडा पाहिजे. आपण जगलो जग करलं कसं का आता? अगं दरोडा गावल्यापासून नायके आणि महादू पाटील लई खवळल्यात माझ्या. माझ्या पायी तुला गोत्यात आणायचा विचार करते. मला तेव्हा सांगून ठेवतो, कुणी बी आलं तरी सुपारी म्हणून घ्यायची नाही बघ. बरं झालं तुम्ही सांगितलं असं ते. जाऊ. नमस्कार साहेब, नमस्कार. पाटील, तुमच्या घराची थर्टी घ्यायची आम्हाला. का? कशाबद्दल? फरारी गुन्हेगार तुमच्या घरात दडला असावा असा वहीम आहे आम्हाला. वहीम आहे ना? हो. मग खात्री करून घ्या. अरे आणि पलीकडे काय? आपल्या डोळ्यानेच पहा. काय नका. झाली खात्री? चला. पाहिलं साहेब, चोराचं ऐकून तुम्ही सावाला चोर ठरवताय. पाटील, कोण चोर आणि कोण साव ते शोधायचं आहे मला. बरोबर. चला रे. कारवाई त्या बळ्याचीच असली पाहिजे. कोण आहे? मी आईजी. कोण? मी पांडू. पांड्या? होय. पांड्या, नायकाला म्हणावं तू इकडे येऊ नकोस. होय. रातच्याला मीच येतो तिकडं. आलं लक्षात. असं मग जाऊन सांगा त्या बाईला, म्हणावं आधी हो नायक्या तुला गोळी घालेल आणि मगच ठाण्यावर दाखल होईल. हे तो ओळखूनच असणार. सवाल हा हे जमायचं कसं? न जमायला काय झालं? एकदा मरायचंच म्हटल्यावर संगती घेऊन मरूया की त्याला. केला संगतीला घेऊन मरण्यात काय फायदा आहे म्हणतो मी. अरे येळ आलीस तर त्या सीतेला संगतीला घेऊन मरूया की. नामी युगत आहे पाटील. हे काम ह्या नायक्याकडे लागलं. वाग्या आपल्याच बाजूचा आहे. सडारा वाग्या कसला? तो कुत्रा हाय, कुत्रा पैक्याच्या बाजूचा. म्हणजेच आपल्या बाजूचा. सरकार 5,000 रुपये देणार आहे ते मी मेल्यावर. मला मारायला नव्हतं. हा 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 हा. असं करूया. कसं? लग्नासाठी म्हणून सीतेचं गाणं करूया आपण. एकदा का ती जाळ्यात आली की. हे बघा पाटील, सीतेचं नुसतं नाक जरी कापलं तरी मेल्यावानी आहे ती बळी. बस मग हे ठरलं तर उद्याच्या उद्या जातो तिला आवाज न द्यायला. आणि तिनं काय मागितलं तर? संस्कार म्हणून ती काय मागेल ते दे तिला. पर काय बी करून तिला टोपाच्या बाहेर काढ. मग ती हाय मी हाय. मग मी हाय आणि तो बळ्या हाय.
राम राम लवाजी वाग्या. राम राम मंडळी, राम राम. या या या. बसा बसा. कोण्या गावचं मंडळी? त्या तिकडलं कुठलं? लई लांबचं ढवळीचं म्हण ना. ढवळी? होय होय. बरी वाकडी वाट करून आला सा. पोराचं लगीन वाजवायचं आहे, हा. तेव्हा म्हटलं तुमचा जागर घालावा. घालूया घालूया. विचार चांगला आहे. कवाचा मूर्त धरलाय सा? ह्या कोण? सीताबाईची आई वाटतं. आता होय का? अरे चेहरा सांगतोय की एकीला झाकावं दुसरीला काढाय. नाही 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 नाही. ही तरणी होती तवा. आता सीता तरणी हाय. तिला विचारलं पाहिजे. बरोबर. सीता, ए सीता. काय रे वाघ्या, एवढी उचकी का लागली तुला? जरा बाहेर ये बघू. आले. काय रूप आहे. पट्ट्या बापूची पवळीच वाटते अक्षी. अरे हाईच. उगाच नाही मुलकाची टक्कुरी फिरली म्हणून म्हणतो. आता आमच्या बिदागीचं बोला. आता आमचं बोलणंच कुठलं म्हणणार. नाही तर काय. बाईनं बोलायचं आणि आम्ही ते न बोलता ऐकायचं. बरोबर. तो सांगून ठेवतो, कुणी बी आलं तरी सुपारी म्हणून घ्यायची नाही बघ. बरं झालं तुम्ही सांगितलं असं ते. पण आधी मला हे सांगा, तुमची तीत कोणती आहे? तीत काय घेऊन बसलायचा, तुम्ही सांगशील ती. खरं सांगू, गावचं एक लग्न झाल्याशिवाय मला काही सवड होणार नाही तुमच्याकडे यायला. मग मुरली तीच सांगा. मुरली? अहो पण पुढं मुहूर्त आहेत का लग्नाचं? नसायला हो काय झालं. भटाला दक्षिणा दिली की शिमग्याला बी मुहूर्त सापडतो. होय. त्यापर्यंत असं करूया की तुमच्या गावचं लगीन म्हणजे जयसिंगरावच नव. अरे ते मोहरल्या शनिवारी आहे, ते ठाव आहे आमासनी. आम्ही आयतवारी येतो. होय. मग सांगा. हे ठीक आहे बघा. अहो चालवायचं म्हटलं तर समजे चालतंय. होय. बयाना रक्कम किती देऊ बोला बरं. अहो त्याची काय घाई आता? अहो कवा बी द्यायचंच नव. उभी लठून पैसा बाळत होते का काय? म्हणूनच म्हणते, रविवारी येणार आहात ना, तेव्हा द्या पैसे. मर्जी तुमची. निघतो आम्ही. बरं या. येतो ना माझी. राम राम. शानी का खुळी तू? चांगलं पैसे देत होता तर घेतलंच का नाही? खरं सांगू, मला त्या माणसाची भीतीच वाटली. भीती वाटाय काय खात्यात काय घेतात तुला? तेवढी चोराची लंगोटी. अरे पण रविवारी येणार आहेत ना. नाही आले म्हणजे मग आता गाणं बजावणं म्हणजे लहर असते आंबट शोकीन माणसाची. कवा फिरल्याचा नियम आहे. होय. शाने दिसते. बघ तरी आता, चांगलं पैसे आलं होतं. पांड्या, आता हे काम झालं म्हणून समज तू. कंच रे, मला समजल असं बोलशील का नाही का? आई म्हातारी आहे. वाग्या पाप्याचं पितर नरडीवर पाय दिला की हू का तू करणार नाही. म्हणून नरडे दोघतीस होय. लेखा, त्या सीतेनं डोसकच फिरवलं बघ माझं. लेका पोलीस पार्टीवर आहेत तुझ्या. हवाय ना वाचनात मला काय करतात. एक एक पोलीस भाजून खाईन कावडा खाल्ल्या गत. अरे मग खा की, नुसती दारूच का पितोस? पांड्या, आज माझं ठरलं बघ. आता होय का? अरे बर काय? ती फटाकडी आता वाजवायची. कोण समजते मला ती? ऐतवारी या म्हण. अरे पर अरे तिला काय ठाव? तू महादू पाटलाचा मुराळे आहेस म्हणून. अरे महादू पाटील तर कोण लागून गेलाय असा. आम्ही रत्न हिरून लुटायची आणि त्या माकडाच्या गळ्यात नेऊन बांधायची. होय. ए शाने, काय बरोबर तूच कळतंय का तुला? पैसा त्याचा आहे ना. अरे पैसा त्याचा असला तर मनगट कुणाचा आहे? ठावा आहे का तुला? बघितलंच काय? बघितलं की. काय बघितलं? दारूची बाटली. आता अरे सीता म्हण सीता, हातात यायचा अवकाश अगदी तोंडाला लावणार आहे. दारू प्यायल्यागत गाड 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 पिणार आहे मी तिला. नायकू, नायकू, हे नायक्या, नायक्या. काय म्हणतोस?
माझं खाऊन माझ्यावर उलटतोय तो. बघा की हो पण हे म्या सांगितलं तुम्हाला हे त्याला सांगू नका त्याचे शॅम्पूल वरी मारायचं मला त्यो. अरे तुला काय मारतोय त्यो? माणसं माराय मरगट लागत असेल पण खून पचवाय डोकसा लागतं म्हणावं त्याला. ही गाण्याला यायला तयार आहे ना? ते आहे जी पर काय काढलं आणि टोपकर पाटलाचं लगीन आहे ना गावात आटपल्यावर त्या म्हणाले ठरवायला. आता अरे ठरवायचंय काय आणि त्यात आमचं कवाच ठरलंय म्हणावं. सुपारी बरोबर बयाना दिला तव तिला. ती येताना जुन्या म्हणाले ऐकवानी इशिला तवा. चांगला भक्कम घेऊन जा भक्कम घेऊन जा. अरे 500 मागितले 1000 दे. होय पर ती महिना या वाड्याच्या पिंजऱ्यात येऊन बोललीच पाहिजे. बोलल जी पण दिवस कोणता ठरवायचा? आता दिवस ठरीव नाही तर रात्र ठरीव. अरे गदड्या मुरुत लग्नाला बघतात बाई पळवाया नाही. आम्ही कुठं त्यातला आहे. या शंकरराव आज घरात तुमचा आशीर्वाद पाहिजे आम्हाला. आमचा आशीर्वाद आहे तो. खरं म्हटलं म्हणजे आज थोरलं पाटील पाहिजे होतं. साऱ्या गावाला आनंद आला. आज माझ्या दादाचं लग्न. आई आज बाबा असायला पाहिजे होते नाही ग. खरंच किती आनंद झाला असता त्यांना. करवली म्हणून गौरी सारखी नटवली असती तुला. नाही नटवू नको ना आम्हाला. आई मी बघून तरी येऊ का ग दादाला? मला नाही वाटत नवरा मुलगा म्हातारा होते म्हणून जयसिंगरावला आशीर्वाद द्या. पण साधं आमंत्रण सुद्धा पाठवलं नाही. नसे ना का आमंत्रण आपल्याला? घरच्या माणसांना काय आमंत्रण लागतं? हाय मी बघून येते ग. काय गाय अवदासे तुझं काय ठेवलं इथं? काय नाही आज दादाचं लग्न आहे. मी इथं तांदूळ टाकते. त्या परात धोंडा आणून घाल की त्याच्या टाळक्यात. कार्टे तू कोण आम्ही कोण काही विचार? हाय मी मांडवात जात नाही. इथनच बघते माझा दादा कसा दिसतो ते. म्हणजे झालंच की तांदूळ टाकायला एक राहणार नाही मांडवात. तर हो भाई चल 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 हो चालते. कोण होई? हे कोण कोणाला ठाऊक? लगीन घर बघून चोरी करायला आलेली असणार. सीता ये वाग्या अगदी येळेवर आलात बघ. आम्ही येळेवरच येत असतो. आहे की घरात तिच्या दादाचं लग्न ती निधी आपल्या घरात मांडवात कशी येणार त्या का नाही याला काय उगाच मांडवा शोभाने ग बसा तुम्हाला ग बसा म्हणजे अक्षताला किती आहे? गटकावर लगेच झालं. हा गणपा जायचं आहे येतो ती. आणि कुठे निघाला जाऊन येतो. जयसिंगराव कुठे निघाला? आत्ता जाऊन येतो. चल म्हणजे मुहूर्ताची वेळ झाली नवरदेव कुठे गेलं? बहिणीला हाराला जातो म्हणाल. म्हणजे पाठाला फण आहे पाठची एवढ्या मानाची? पाठची म्हणजे पाठाची म्हणून असा गावात एक सावत्र आई आहे ना बघा. अहो काय म्हणताय काय? पाठानं सावतर आई आहे? सावत्र आई म्हणजे बापाची बायको म्हणजे आईच की. बापाची बायको? लग्नाची लव बिन लग्नाची. ताई काय जयसिंगराव? तुमच्या मुलाचं लग्न चाललंय तिकडे आणि तुम्ही इकडे. अक्षदा काय इथून सुधीक टाकता येते? म्हणून ताई सुद्धा आली नाही मांडवात. तसं नाही पण ताई कुठे आहे सांगा मला. ठीक आहे हात दार लावून बसली. ताई 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 ताई
तुझ्या भावाचं लग्न चाललंय तिकडे माहित नाही तुला? मग तुझ्या भावाच्या डोक्यावर तांदूळ टाकायची इच्छा झाली नाही तुला? इच्छा व्हायला अक्षता पोचल्यात कुठं आम्हाला. झक मारतात त्या अक्षता. हे बघ, तुझं माहेर पण करायला जाती ना आलोय मी. नको दादा नको. का? काय चूक झाली माझी? सांग तरी मला. चूक तुझी नाही दादा, चूक माझी झाली. कसली? सारं माहीत असून कशाला विचारतोस दादा? होय ना, मग मुकाट्यानं चल माझ्या बरोबर. नको दादा नको. ताई, तुझ्या हातच्या अक्षता हेच आशीर्वाद आहेत माझे. त्या माझ्या डोक्यावर पडणार नसतील तर? तेवढ्या लायकीची नाही मी दादा. अरे लोक काय म्हणतील याचा तरी विचार कर. सारं ठाऊक आहे लोकांना. पण ते तुझ्या पाहुण्यांना कळलं तर ते काय म्हणतील? नाही दादा नाही रे. हेच ना नवऱ्या मुलाची बहीण देवाची मुरळी आहे म्हणून. ताई, थोरा मोठ्यांच्या बरोबर लग्नाची नातं जोडणारी बहीण जर भावाला मानाची वाटते तर तू तर काय साक्षात देवाबरोबर नातं जोडलंस. दादा वजूला घेऊन या. काका, वराचा अजून पत्ता नाही. वजूला तरी आणून उभी करा. अगं मंजुळा का? अगं नवरा तर घेऊन ये. हे बघा, हे जयसिंगरावाचं आलं. अरे की आलंच की. बघितलीस का ती करवली? सीता मुरळी म्हणतात की हीच ती. थांबा. का हो? थांबा कशाला? घटका लावले मी का बसाव? हे करवली कोण आहे याचा खुलासा झाला पाहिजे मला. नवऱ्याची बहीण करवली असते माहित आहे ना तुम्हाला? ही करवली तुमची बहीण सक्की का सावत हे सांगाल का? त्याच्याशी तुम्हाला कर्तव्य नाही. नाही कसं? हे मुरळी तुमची बहीण असेल तर या घरात मुलगी द्यायची नाही मला. तर मग खुशाल घेऊन जा. जोडा फाडा चालवून होतो तुमच्या दारात. चल पुरी. हे लगीन झालं तर तुझ्या पाचच्या पुरी देवाला सोडायची पाळी येईल माझ्यावर. नको नको मामासाहेब, हे पाय पडते तुमच्या. पण माझा दोष दादाला देऊ नका. वाटल्यास मी मांडवातनं जाते. पण नाही ताई, मी तुला जाऊ देणार नाही. मग हे लग्न होणार नाही. बेहतर आहे नाही झालं तर. पोरी काय तुमच्या एकाच्याच पोटावर जन्माला आलेली नाही? माझं ऐक पोरा. अरे हे लगीन मोडलं तर दुसरी घरंदाज पोरगी मिळायची नाही तुला. माहित आहेत घरंदाज. घरंदाज माणसांना बाई चालते, चालत नाही फक्त तिची पोरगी. माणसाचा घरंदाजपणा लग्नाच्या कुंपणात नाही, बेबंद प्रेमाच्या जिम्मेदारीत आहे हे लक्षात ठेवा. असल पण हे जगाला पटवायला 7 जन्म घ्यावे लागतील तुम्हा आम्हाला. चुकतात तुम्ही मामासाहेब. 7 जन्म घेणाऱ्या माणसापेक्षा एक मरण पत्करणाऱ्या माणसाने जगातल्या चुका जास्त दुरुस्त करत आणल्या असतील. पण जगाची घाण उपसायला सवड नाही आम्हाला. नसणारच. संभावित संजनासनी घाण करायला तेवढी सवड सापडते, ती उपसायला कशी सापडणार? दादा, यासाठीच बोलवलंस मला इथं. ताई, चल पुरी बसू दे बहीण भावाला मिठ्या मारी. थांबा मामासाहेब, थांबा. थांब वहिनी. आधी मला एवढं सांग, दादा संग तुझा साखरपुडा झालाय, अंगाला हळद लागले. अक्षता पडल्या तरी लग्न मोडतात. होम हवन झाल्याशिवाय लग्नाला हातच नाही. मामासाहेब, घरंदाजपणाच्या गप्पा मारता आणि साखरपुड्यात काहीच अर्थ नाही म्हणता. तुम्हाला ठाऊक नाही मामासाहेब, आम्ही मुली जेव्हा लग्नाला हो म्हणतो तेव्हा स्वतःच मन हरवून बसतो आणि ते मन तुम्ही दुसऱ्याला द्यायला सांगता, आणि ते सुद्धा पोटच्या पोरीला. काही नाही मामासाहेब, हा घरंदाजपणा नाही, हा शुद्ध व्यवहार आहे. व्यवहार वारंवार हुंडा घेऊन सज्जनपणा शिकवणारं लई बघितल्यात. सांगतीस का आपल्या भावाला हुंड्याशिवाय माळ घालायला? बस एवढंच. मी तुम्हाला शब्द देते मामासाहेब, दादा हुंड्याशिवाय झालं तरच ते लग्न म्हणायचं. हुंडा देऊन स्वतःच्या प्रेमाचा सौदा करणार होतास तू. सौदा बी केला नाही ताई. आईने आणि मामानेच परस्पर ठरवलं. मग ते लग्न मोडलं दादा. हे लग्न बिन हुंड्याचं होईल, मी तसा शब्द दिलाय. चल बाई, चला मामासाहेब, चल दादा. गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चरम
मन्वती वेदिका प्रावेत्रवती. काय झालं वाग्या? झालं एकदाच लगीन. काय भांडण बिंडण झालं नाही ना माझ्या पोरीवरनं? झालं आणि मिटवलं मी तिनंच. लय धीराची तुझी लेख म्हणण्यासा सासरा वाघासारखा चवताळला, पर तिनंच त्याला मान साळला. तुळसा, मी तिला माणसातनं उठवाय नगवत, पण मला मुरळी पाहिजे होती म्हणून शान मीच तिला देवाला सोडायला सांगितली. काय म्हणतोस? होय, तिच्या लोभानं मीच खोटं सांगितलं तेव्हा. अगं, माझ्या अंगात यायला माझ्या इतका सालकर समजली तू देवाला. अरे माझ्या कर्म. म्याही घातलं तिला. पाटलाची पोर वाघ्याची मुरळी झाली. आता तर तिला माणसासारखं जगू दे. माधू पाटील तिला पळवणार. सांभाळ बरं, सांभाळ. काय विषाद आहे कोणाची माझ्या अंगाला हात लावायची? तू घाबरू नको साई. आंधळ्याची मेंढर राखणाऱ्यावर आबाळात बसलाय. सीता, सीता, माफी कर मला. काय माफी कर? एक शब्द सुद्धा बोलू नकोस माझ्या संग. सारं ऐकलंय मी. शांत हो सीता, शांत हो. काय शांत हो आहे? हे सारं ऐकूनही शांत हो. बळीसारखा बलदंड होऊन आला असता तर 7 जन्माचे सोबतीन झाले असते मी याचे. त्या महादू पाटलासारखा हलकट असता तर हे मी समजू शकले असते. पण उष्ठा खरकण्यासाठी घरचे पाय घराबाहेर काढणारा नादान माणूस तू. चालता माझ्या नजरेसमोरून चालता. हे घे, हे घे. अरे हे दे त्याला आणि सांग, पैशासाठी परत कोणा मुलीची आबरू घेऊ नका. सीता, हे घे, 500 आहेत. पहिले असतेच ना तुझ्यापाशी. आता होय का? आता माझ्याजवळ कुठलं जे तू नाही काय पैसे सोडणार होय? सवय आणते इकडे. हे बघ, 1000 आहेत. होय होय बयाना म्हण नाही तर बिदागी म्हण. होय. पांड्या, अरे पांड्या. पांड्या नाही आला अजून. आता त्याच्या पांड्याच्या मी मध्यान रात झाली तर अजून पत्ता नाही होय त्याचा. काय पोरगी आहे होय? आल्यावर दडवून ठेवाला. आज कोणवार आहे का? आज शनिवार नव्हता म्हणजे उद्याच आयतवार नव्ह का? होय, परवा दिवशी सोमवार. का काय नाही, सहज विचारलं आपलं. तू सहज विचारणार होय? कुणा तरी दिस भरलेली दिसत्या. तुझा आला पाहिजे सुटायला. नाही का? नाही नाही ऐकू. का वळकना होय अंधारात? टाकू का चांदण्या चमकावून? काय जोरानं मारतोस? लागलं नको. मारू नको रे. ऐकू. माझ्याशी दगलबाजी? मी दगलबाजी केली नाही. दगलबाजी केली त्या माधू पाटलानं. लेका शीतला, मी बाटेलद्वारे सांगितलं नाहीत का तू त्याला? नाहीतर काय कारण होतं माझ्या ऐवजी तुझ्या संग दोस्ती करायची? चुकलं रे. चुकलं. मारू नको. पुन्हा असं होणार नाही. पुन्हा असं होणार नाही रे. आई आई. पुन्हा करशील तर जित्ता पुरून ठेवीन. कुठं आहेत पैसे? देतो की अंगाव काय येतोय? का बाबा आधी थोडाक लांब घेते की. अजून मस्ती जिरली नाही होय? काय झालं रे? 1500 देतोस मला? मारतोच का रे? 8 दिवस झालं तर आपण आजरी ऐकलं नाही त्या ते पैसे. हा, तुला काय करायचंय? आमचं कोण नाहीच वाटतं. हे 10 रुपये आणि कुठे मिळते का बघ पहिल्या धाराची. होय. आणि लवकर परतायचं बघ. होय.
नाहीतर एका खुनासाठी जाणारच आहे फासावर. 2 खून केलं म्हणून काय 2 वेळा टांगणार नाहीत मला. मग तोंड वाकडं कोण खून करशील? अंगावर काही दिल्यास इथं कोण मरायला तयार आहे? आता घेऊन येतो. पाटील मेलो, पाटील वाचवा, मला वाचवा पाटील. पांड्या एकलाच आलास? सीता कुठं आहे? अहो सीता नेली त्या रावणानं. रावणानं म्हणजे बळ्यानं? बळ्यानं नाही केलं जी. होय, मला बरोबर गाठलं बघा त्यानं जंगलात. मला मारलं. माझ्याकडे 1000 रुपये काढून घेतलं. आता 1500 रुपये घेऊन मजा करत असेल सीताच्या माडीवर. काय मजा करतोय? घोडा आण माझा. पायापासून जाऊ नका, जाऊन पण तर झाला असेल तो रेडा. घोडा आण माझा. कोण आहे का घरात? कोण पाहिजे तुम्हाला? एवढ्यात ओळख विसरलासा होय? हो, तुम्ही होय. रात केली यायला. नाच गाण्याचं काम आहे तेव्हा रातीत केलेलं बरं. ते खरं, पण लवाची कामावर नाही अलीकडं. तेव्हा नसं ना, नाच गाणं तू करणार आहेस का त्यो? मीच. पण मग चल माझ्याबरोबर. आज तुझं गाणं माझ्या रंगमालात झालंच पाहिजे. काय सोड मला. मी कोण आहे ते ठाव आहे का तुला? वय, तुला चांगलंच ओळखलंय मी. महादू पाटलाचं नाही केलं तू. वय, महादू पाटलाचा नायक्यात मी. तू मला मागल्या खेपला ओळखलं हे मला ठाव आहे, म्हणून आज ठरवून आलोय. काय सोड मला. बायका सोडा धरत्यात होय. जयसिंगराव, काय? अहो सीताच्या घरात गडबड झाली. कसली? अहो सीताला पळवली की. कुणी? अहो त्यांना ऐक्यानं. काय म्हणतो? चला बघ लवकर. चल उतर खाली. तो बघितलास का माझा रंगमाल? खाली गवताचा गालीच्या, भीतीवर झाडाचं चितार आणि दृष्टीवर तांदवाचं दुंबार आहे. चल नाच आणि गा माझ्या मोर.
बळी तुझी तरी होईल नाही तर माझी तरी होईल. तुझ्या सौभाग्याची पूजा सीता, देवाच्या मुरळीची आज धरली म्हणून देवानं अशी पूजा बांधायची वेळ माझ्यावर आली. काय सीता, ताई काय पाहतो मी? ताई 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 संकटाशी धैर्यानं सामना देणारी माणसं कधी मरत नसतात. ती मरून देखील अमर होतात ताई, अमर होतात. बळीनं आपला शब्द खरा केला. एकदा म्हणाला होता, एकदा का 10 तुरुंगात जाईल पण बाईच्या आबरूचा पंचनामा होऊ देणार नाही. पाटील, गुन्हेगार समजला गेलेला बळी समाजाचा रक्षक ठरला आणि समाजाचा रक्षक ठरलेला पाटील समाजाचा भक्षक ठरला. आपलं काही नातं गोत तर नाही. माझ्यासाठी एवढा जीव धोक्यात घालतो. कुणास ठाऊक गेल्या जन्मीचा हाय का मोरल्या जन्माचा हाय. या जन्माचं काय नाही एवढं मात्र काय. ऐक माझं, देवाची मुरळी तू माणसाला भुरं घालू नका उभी.